आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. केंद्र सरकारनं राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना वस्तू आणि सेवा करातील नुकसान भरपाईपोटी 17,000 कोटी रुपये केले वितरित. महाराष्ट्राला मिळाले सर्वाधिक 2,081 कोटी रुपये. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं पश्चिम नागपुरातील दाभा येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्राला 7 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. अकोला जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्राप्त संस्थेत समावेश. आणि महानिर्मितीतर्फे सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदभरतीकरता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक. केंद्र सरकारनं एप्रिल ते जून 2022 या कालावधीतील जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातील उर्वरित नुकसान भरपाई म्हणून 24 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यांना 17,000 कोटी रुपये वितरित केले आहेत. यापैकी महाराष्ट्राला सर्वाधिक 2,081 कोटी रुपये मिळाले आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात जीएसटी भरपाई म्हणून आतापर्यंत राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना या रकमेसह एकूण 1,15,662 कोटी रुपये देण्यात आले आहेत. फेब्रुवारी ते मार्च 2022 या काळासाठीची तात्पुरत्या स्वरूपातील जीएसटी भरपाई म्हणून केंद्र सरकारनं यावर्षी मे महिन्यात देखील 86,912 कोटी रुपये वितरित केले होते. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील अपूर्ण आणि चुकीचे पत्ते आणि त्यात नोंदवलेल्या मतदारांच्या नावांमुळे महानगरपालिकांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यकतेनुसार इमारत, वस्ती, कॉलनी, रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता तातडीनं मोहीम राबवावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान आणि मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी काल संबंधितांना दिले. भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत 8 डिसेंबर 2022 पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत ही मोहीम राबवावी. एखाद्या मतदाराचा संपूर्ण पत्ता असूनही तो चुकीच्या सेक्शन अॅड्रेसमध्ये जोडण्यात आला असल्यास तो दुरुस्त करावा, असं आयुक्त मदान यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज 39वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना देशभरात अभिवादन केलं जात आहे. राज्यातही विविध उपक्रमांद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड इथल्या प्रीती संगमावर असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यशवंतराव चव्हाण यांची नाळ कष्टकरी शेतकऱ्यांशी जुळलेली होती. पदाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवले आणि सर्वच क्षेत्राचा विकास हे त्यांचं ध्येय होतं. यासाठीचे निर्णय त्यांनी घेतले, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी कराड इथं केलं. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण यांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया रचला, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं येत्या 6 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व राजकीय पक्षांचं सहकार्य मिळवण्याकरता ही बैठक आयोजित केली आहे. या अधिवेशनात विधायक चर्चा होतील अशी अपेक्षा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरला सुरू होणार आहे. हे 29 डिसेंबरपर्यंत चालेल. देशाचे पहिले कृषी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं पश्चिम नागपुरातील दाभा येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं अॅग्रिकल्चर कन्व्हेन्शन सेंटर कृषी संमेलन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी 150 कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. या संदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी दिलं आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्याची माहिती व्हावी, त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 13व्या अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या पश्चिम नागपुरातील दाभा मैदानावर झालं, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान प्रामुख्यानं उपस्थित होते. 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित 4 दिवसीय अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात ऊस शेती, विदर्भात मत्स्य व्यवसायाचा विकास, बांबू उत्पादनातून संधी, विदर्भाचा दुग्ध विकास या मुख्य परिषदांसह विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. याप्रसंगी आयोजित कृषी प्रदर्शनात विविध कृषी निविष्ठाची दालनं, कृषी अवजार, पतपुरवठा संस्था, बँक, कृषी संशोधन संस्था यांची दालनं आहेत. यंदाच्या अॅग्रो व्हिजनची संकल्पना अन्न, चारा आणि इंधन भविष्यातील शेती अशी आहे. या कृषी प्रदर्शनात सुमारे 450 दालनं असून बायो सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर देखील इथे आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्राला 7 पुरस्कार जाहीर झाले आहेत. सुगम्य भारत अभियानची अंमलबजावणी करणारं सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून यंदाच्या वर्षासाठी हा पुरस्कार पुण्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला जाहीर झाला आहे. सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती पुरस्कार अशोक तुकाराम भोईर, विमल गव्हाणे, डॉ. शुभम रामनारायण धूत, जयसिंग चव्हाण यांना जाहीर झाला असून अकोला जिल्हा परिषद आणि औरंगाबादच्या महात्मा गांधी सेवा संघ या संस्थांचाही या राष्ट्रीय पुरस्कारात समावेश आहे. अकोला जिल्हा परिषदेनं आरोग्य आणि समाज कल्याण विभागाच्या मदतीनं जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणं जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सुकर झालं आहे. या उल्लेखनीय कार्यामुळे अकोला जिल्हा परिषदेला 2021चा राष्ट्रीय दिव्यांग जन पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त येत्या 3 डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. दुर्मिळ छायाचित्रांद्वारे संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आणि माहितीचं महत्त्व सांगणारं भारताचे संविधान मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आलं असून वर्धा जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज केलं. संविधान दिनानिमित्त केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय वर्धा आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक आयुक्त वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानं सेवाग्राम मार्गावरील लक्ष्मीनगरातील सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात भारताचे संविधान या विषयावर आयोजित केलेल्या मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं फीत कापून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हे प्रदर्शन 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा राज्यातील कृषी क्षेत्रासाठी चित्र पालटणारा असेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्र्यांची काल मुंबई येथील राजभवन इथं भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातलं कृषी क्षेत्र वातावरणीय बदलांना अनुकूल करण्याचे प्रयत्न होत आहेत. या प्रकल्पादरम्यान विकसित होणाऱ्या कालव्यांमुळे शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होणार आहे असं ते म्हणाले. यावेळी शिष्टमंडळातले मान्यवर आणि वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते. पोकरा 2 ह्या जवळपास $600 दशलक्ष गुंतवणूक प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये भविष्यातल्या 75 सृजनात्मक प्रतिभा या सत्राच्या दुसऱ्या भागाची 53 तासांच्या आव्हानातील विजेत्यांना पुरस्कार देऊन सांगता झाली. या स्पर्धेत देशभरातील 75 प्रतिभावंत दिग्दर्शकांची निवड करून त्यांना इंडिया ॲट 100 या विषयावर 53 तासात लघुपट बनवण्याचं आव्हान दिलं होतं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 21 नोव्हेंबर रोजी याची घोषणा केली होती.
अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था नागपूर आयोजित ऐसी अक्षरे रसिके या 5व्या सर्वसमावेशक साहित्य संमेलनाचं आयोजन 26 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयटी पार्क नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात करण्यात आलं आहे. उद्या या संमेलनाचं उद्घाटन प्रख्यात साहित्यिका डॉ. प्रभा गणोरकर यांच्या हस्ते होणार असून कांचन गडकरी स्वागताध्यक्ष असतील. महानिर्मिती कंपनीनं सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता पदांची रिक्त पदं सरळ सेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक असल्याची अधिसूचना महानिर्मितीनं 21 नोव्हेंबर रोजी काढली आहे. त्याची प्रत महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पदांकरता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्र सरकारनं राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना वस्तू आणि सेवा करातील नुकसान भरपाईपोटी 17,000 कोटी रुपये केले वितरित. महाराष्ट्राला मिळाले सर्वाधिक 2,081 कोटी रुपये. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावानं पश्चिम नागपुरातील दाभा येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्राला 7 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. अकोला जिल्हा परिषदेचा पुरस्कार प्राप्त संस्थेत समावेश. आणि महानिर्मितीतर्फे सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदभरतीकरता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.